कोमल्स किचन अँड व्लॉग्समध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अतिशय सुंदर आणि एकदम टेस्टी अशी डाळ बट्टीची रेसिपी। एकदम सिंपल रेसिपी आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे। तर आपण आता रेसिपीला स्टार्ट करू। तर इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यासोबतच मूग डाळ पण घेतलेली आहे। तर बघा एकदम कमी प्रमाणात घेतलेली आहेत। तर तुम्ही स्किप पण करू शकता, परंतु ॲड करून बघा। ॲसिडिटी वगैरे काही त्रास असेल तर तुम्हाला होणार नाही। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पहिलं डाळ आपल्याला वॉश करून घ्यायची आहे, त्यानंतर पाणी ॲड करून घ्यायचं। तर बघा इथे मला कमीत कमी अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। त्यानंतर आपण आता हे डाळ छान शिजवून घेणार आहे। त्यासाठी एक कुकर घ्यायचा, त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आणि आपलं जे डाळीसाठी जे भांडं घेतलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं। त्यानंतर झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि 3 ते 4 शिट्टीमध्ये आपण ही डाळ छान शिजवून घेऊ। डाळ शिजेपर्यंत आपण आता बट्टीची तयारी करून घेऊ। तर इथे बघा मी स्पेशल बट्टीसाठी जे लागणारं पीठ असतं ते जाडसरच दळून आपल्याला मिळतं, तर तेच मी घेतलेलं आहे। तर बघा इथे 2 वाटी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आता मी ॲड करणार आहे ओवा। तर ओवा हातावरती क्रश करायचा आणि त्यानंतरच ॲड करायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो डाळबट्टी खाताना। तर बघा इथे मी क्रश करून घेतलेला आहे ओवा आणि आता तो ॲड करून घेणार आहे। त्यासोबत मी आता ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर हळद पण ॲड करून घ्यायची। त्यानंतर मोहनसाठी लागणारं गरम तेल करून घेतलेलं आहे ते ॲड करून घेतलं। त्यानंतर हे बघा मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला बट्टीचं पीठ भिजवण्यासाठी। तर गरम पाणी शक्यतो आपल्याला वापरायचं आहे, त्यामुळे मी गरम पाणी करून घेतलं। त्यानंतर मोहन ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर पाणी ॲड करून घ्यायचं, गरजेनुसार पाणी ॲड करायचं। व्यवस्थित घट्टसर असा गोळा याचा तयार करून घ्यायचा। तर जास्त पातळ आपल्याला पीठ ठेवायचं नाहीये, घट्टच बनवायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पीठ भिजवून घ्यायचं। त्यानंतर एक कपडा किंवा झाकण ठेवून द्यायचं 5 ते 10 मिनिटासाठी। त्यानंतर बघू शकता पीठ व्यवस्थित आपलं भिजलेलं आहे। त्यानंतर आपण आता पिठाचे छोटे छोटे बॉल तयार करून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल। तर बघा इथे मी वाटीमध्ये तेल पण घेतलेलं आहे। त्यानंतर पीठ काढून घ्यायचं आणि आपण आता याचं गोल गोल असे बॉल्स तयार करून घेणार आहेत। तर एकदम पारंपरिक पद्धतीने मी डाळबाटी बनवलेली आहे, कुठल्याही प्रकारच्या लेयर्स वगैरे करण्याच्या मागे नाही पडले। तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघा आपण जास्त लेयर्स वगैरे करण्याच्या मागे पडतो, परंतु अशा पद्धतीने करून बघा। जास्त लेयर्स वगैरे आणण्याची पण आपल्याला काहीच गरज नसते। एकदम मस्त अशी खुसखुशीत आणि खमंग अशी बट्टी तयार होते। तर एकदम पारंपरिक पद्धत आहे ही आपली। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघा इथे मी पिठाचा मीडियम साईज मध्ये अशा पद्धतीने बॉल तयार करून घेतला। आता मी सर्व पिठाचे असेच बॉल्स तयार करून घेणार आहेत। तर बघा एकदम सिंपल प्रोसेस आहे आणि कमीत कमी वेळामध्ये पण होतात तयार। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर अशा पद्धतीने आता मी सर्व तयार करून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर बघू शकता इथे मी सर्व तयार करून घेतलेले आहे बॉल्स। त्यानंतर आपल्याला त्याला स्टीम करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं। त्यावरती स्टीम करण्यासाठी चाळणी ठेवलेली आहे। तुमच्याकडे जे स्टीमचं भांडं असेल तर ते तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर आपली जी बट्टी आहे ती ॲड करून घ्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण आता डाळ तयार करून घेऊ डाळबट्टीसाठी लागणारी। तर इथे बघू शकता डाळ किती मस्त आपली शिजलेली आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघू। तर बघा इथे मीडियम साईजचा मी कांदा बारीक कट करून घेतला, टोमॅटो पण बारीकच कट करून घेतला। त्यानंतर इथे बघू शकता आलं आणि खोबऱ्याचं हे वाटण आहे। तर हे आहे चिंचेचं पाणी आणि फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहेत। चिंच आणि गुळाचं पाणी आहे हे। त्यानंतर डाळ बनवण्यासाठी आपण एक कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचं। मोहरी आणि जिरेचा तडका करून घ्यायचा। तर बघा इथे मी मोहरी ॲड करून घेतली, त्यानंतर जिरे ॲड करून घेतले, त्यानंतर हिंग ॲड करायचा। त्यानंतर आपण बारीक कट केलेला कांदा आहे तो ॲड करून घ्यायचा। कांदा व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा। 1 ते 2 मिनिटासाठी आपण छान आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊ। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कांदा आपला छान परतलेला आहे। त्यामध्ये आता आपण ॲड करून घेऊ टोमॅटो पण आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण आता मीठ ॲड करून घेणार आहे, म्हणजे मीठ ॲड केल्यानंतर आपला कांदा आणि टोमॅटो छान व्यवस्थित शिजल्या जाईल।
त्यानंतर आपण आता ऍड करणार आहे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अर्धा ते 1 मिनिटसाठी आपण छान तळून घेऊ. त्यानंतर आपण आता ड्राय मसाले ऍड करणार आहे. त्यामध्ये मी घेतलेला आहे हळदी पावडर, लाल तिखट आणि 1 चमचा मी सांबर मसाला वापरलेला आहे आणि हे काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा. ड्राय मसाले ऍड करून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाले पण आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण आता ऍड करणार आहेत चिंच आणि गुळाचं पाणी. तर चिंच आणि गुळाचं पाणी आपण ऍड केल्यानंतर परत एकदा 1 ते 1.5 मिनिटासाठी छान तळून घेऊ. तर बघू शकता इथे मस्त आपलं मसाले छान तळला गेलेले आहेत. त्यानंतर आपण आता डाळ ऍड करून घेऊ. तर बघा इथे डाळ ऍड करून घेतलेली आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी ऍड करून घ्यायचं. जेवढी तुम्हाला डाळ बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करू शकता. तर बघू शकता इथे मी 1 ग्लास पाणी ऍड करून घेतलेलं आहे. पाणी ऍड केल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची 1 उकळी येऊपर्यंत. तर बघू शकता इथे हळूहळू आता आपल्या डाळीला मस्त उकळी फुटलेली आहे. त्यानंतर ऍड करायची कोथिंबीर. हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं. तर बघा 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली ही डाळ तयार होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली डाळ रेडी झालेली आहे. तर बघू शकता अतिशय सुंदर अशी आणि एकदम टेस्टी अशी डाळ आपली इथे रेडी झालेली आहे. त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर आपण आता बघू आपल्या बट्ट्या व्यवस्थित स्टीम झाल्या की नाही. तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपल्या बट्टी इथे स्टीम झालेली आहे एकदम प्रॉपर मध्ये. तर बघा अतिशय सुंदर साईज पण बघू शकता डबल झालेली आहे स्टीम झाल्यानंतर. त्यानंतर आपण आता याला साईडला काढून घेऊ. थंड होण्यासाठी ठेवून देऊ. तर बघा इथे 5 ते 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी इथे असेच ठेवून देऊ. त्यानंतर आपण आता बट्टी कट करून घेऊ. तर तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करायची आहे. तर बघा इथे मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे. तर बघा इथे सर्व बट्टी माझी कट करून झालेली आहे. त्यानंतर आपण आता तेलामध्ये ही बट्टी तळून घेणार आहे. तर बघा एका कढाईमध्ये तेल ऍड करून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेच बट्टी त्यामध्ये सोडून घ्यायची. तर जेवढ्या बसतील तेवढीच बट्टी आपल्याला कढाईमध्ये टाकायची आहे. त्यानंतर 1 ते 1.5 मिनिटांनी परत साईड चेंज करून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी बट्टी आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता तुम्ही हळूहळू बट्टीला कलर मस्त यायला लागलेला आहे आणि बट्टी पण बघू शकता छान अशी तळलेली आहे. तर बघा इथे मस्त आपली बट्टी तळून रेडी झालेली आहेत. आपण आता काढून घेणार आहे एका डिश मध्ये. तर बघू शकता किती सुंदर अशा बट्ट्या आपल्या दिसत आहे आणि खायला सुद्धा खूप सुंदर अशा टेस्टी लागणार आहे. तर बघा आता आपण सर्व इथे बट्टी काढून घेऊ एका डिश मध्ये. त्यानंतर सर्व बट्ट्या आता मी तळून घेणार आहे. तर बघू शकता इथे सर्व बट्टी माझी तळून झालेली आहे. तर डिश मध्ये मी तुम्हाला आता काढून दाखवते. तर डाळ पण आपली इथे रेडी झालेली आहे. डाळ पण आपण आता बाउल मध्ये काढून घेऊ. तर बघा एकदम सिंपल पद्धतीने आज मी तुमच्यासोबत डाळ बट्टीची रेसिपी शेअर केलेली आहे आणि बट्टी आणि डाळ सुद्धा एकदम टेस्टी झालेली आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा.